की नाहीये, ती चेटकीण नाहीये, पण बाबाजी तिचं रूप घेऊन हे भयंकर अत्याचार करतात. पण आज मी तुम्हाला सिद्ध करून दाखवणार. हा बघा आरसा, हा आरसा सकू समोर धरला ना, या सकूचं नाही बाबाजींचं प्रतिबिंब दिसतं. यात प्रतिबिंब पडल्यावर खरं काय ते कळेल की ही खरी सकू आहे की बाबाजी येते. बघा बघा, बघा भास्कर बुवा, पाटील, रमाई, बघा तुम्ही. अरे बाबाज, हे मी काय बघतोय? हो दिगू शेठ, काय चेष्टा करताय आमची? आरशामध्ये सकूच आहे ना. पण याला हिच्यात काहीच चुकीचं दिसत नाही. या चेटकीने चेटू केलं याच्यावर. याची खरंच काही चूक नाहीये. सकू, बाबाजींनी तुझ्यावर दडपण आणलंय का? मला सांग ना, तू माझी खरी सकू आहेस ना? हे बघ, घाबरू नकोस, मी आहे ना तुझ्या पाठीशी. तू मला सांग, घाबरू नकोस, सांग मला. शंभू, शंभू, म्हटलं ना, खरी खोटी असं काहीच नाहीये. एकच सकू आहे आणि ती म्हणजे मी, चेटकीण. आज सांगते तू? आरशात सत्य दिसल्यावर? म्हणजे इतके दिवस तू माझी फसवणूक करत आलीस सकू? हे तुझं खरं रूप आहे, हिडीच चेटकिणीचं? अरे रे, किती खोटारडी आहेस का तू? इतके दिवस माझ्याशी खोटा बोलत होतीस, फसवणूक केलीस माझी. अगं, लग्न झाल्या दिवसापासून मी खंबीरपणे तुझ्या पाठीशी उभा होतो. घरच्यांशी भांडलो पण तुझी साथ कधी सोडली नाही सकू. अपमान पचवला पण तुला पाठीशी घातलं. पण तू माझ्या प्रेमाची, विश्वासाची राख रांगोळी करून टाकलीस सकू. आयुष्यात तुला मी कधीही क्षमा करणार नाही. तुझी सावली सुद्धा माझ्यावर पडू देणार नाही सकू. जा निघ, तोंड काळ कर तुझं. दुष्ट, विश्वासघातकी, खोल खोल घाव घातलेत तू माझ्या मनावर सकू. जगातल्या सगळ्यात चांगल्या गोष्टींवरचा विश्वास उडालाय माझा. सरळ सात्विक प्रेमाची, उत्कट भक्तीची निरागस मूर्ती वाटली होतीस तू मला. पण त्या भावनेचा चक्का चूर करून टाकलास, चक्का चूर करून टाकलास. अहो, झाली पटली खात्री? मी तुला वारंवार सांगत होते, दोन दोन सकू नाहीच आहे, सकू एकच आहे. आणि ती ही आहे, ही चेटकीण आहे. आधी माझ्या शंभूला वाचवा रे. शंभू, येऊ दे. माझी शिवली, शिवली. अहो अहो, तुम्ही इथे का बसलात? तेही मालकाच्या थाटात? म्हणजे काय?
मालकच आहे मी. अरे हे लोक किती वेळ मला दूर ठेवणार आहेत. आणि आता ना हा सगळा डोलारा मला सांभाळायचा आहे म्हणून जरा पेढीवर बसण्याची सवय करून घेत होतो. अरे विनया, जा तू त्या दिगूच्या जागी जाऊन बस. अरे बाबा, आता आपणच मालक आहोत. जा बस जा, बस जा, जा. अहो बाबा काय बोलताय तुम्ही? असा विचार तुम्ही करूच कसा शकता? हं? अहो सखू वहिनी प्रामाणिक आहेत, त्या प्रेमळ आहेत. किती छळ केला तरी त्या उभ्या आहेत. कारण विठुरायाची त्यांच्यावर कृपा आहे. उलट ते बाबा ज्यांनी ती रमाई खोटारडी आणि तुम्ही त्यांची साथ का देता? अहो कधीतरी सखू वहिनींच्या बाजूने, सत्याच्या बाजूने उभे राहा. अहो सखू वहिनी आणि दिगू दादा अडचणीत असताना आपण असं वागणं बरोबर आहे का? ग्रहण लागलं. ग्रहण. अरे ऐका. अरे ग्रहण लागलं. हे ग्रहण लागलं. ग्रहण. अरे ग्रहण लागलं. अरे ऐका. हे ऐका. अरे ग्रहण लागलंय. ग्रहण स्पर्श झालाय. ग्रहण लागलंय. वाचवा आमच्या मुलांना. नको टाकू जागीत त्यांना. नको टाकू. आमच्या मुलांचं काय चुकलंय? सकू दया कर. त्यासनी सोडून दे. सकू सोड ग माझ्या शंभूला, सोड. माझे दागिने घेऊन टाक तुला, पण सोड माझ्या शंभूला, सोड. नाही, या चेटकिडीच्या काळजाला पाझर नाही फुटायचा. आता आपण एक काम करूया, बाबाजीच्या नावानं घोष करूया. आपले तारणार बाबाजीच आहेत, आपला देव बाबाजीच आहेत. बाबाजी हिच्या जबड्यातून आपल्या मुलाला वाचवतील. बोला नागोजी कुलगुरु नागोजी, बोला. नागोजी कुलगुरु नागोजी.